नमस्कार. AV9 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज एक विशेष अशी मुलाखत घेण्याचा योग आलेला आहे आणि ते म्हणजे शेणे तालुका वाळवा या गावचे एक ज्येष्ठ असणारं नेतृत्व. म्हणजे त्यामध्ये त्यांनी शिक्षकी पेशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यानंतर समाजकारणामध्ये त्यांचं फार मोठं असं योगदान आहे. त्यानंतर राजकारणामध्ये देखील त्यांचं फार मोठं असं योगदान आहे. ते म्हणजे आमचे दत्तात्रय पाटील आबा. आबा नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9 मध्ये. त्यांची मुलाखत घेण्याचा किंवा त्यांच्याशी गप्पा करण्याचं कारण म्हणजे त्यांचा या आठवड्यामध्ये या ठिकाणी 75वा वाढदिवस येत आहे. 75वा अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी त्यांचा साजरा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली असलेले असंख्य त्या ठिकाणी कामं किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं किंवा त्यांचा असणारा जीवन प्रवास या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी आबा आज या ठिकाणी आपल्यासोबत आहे. आबा, सुरुवातीलाच माझा तुम्हाला प्रश्न आहे की जीवनाची सुरुवात आपले त्या ठिकाणी बालपणापासून होते. तुमचं बालपण आणि तुमचं एकत्रित असणारं कुटुंब परिवार कशा पद्धतीनं होता? शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्माला आलो. एकत्र कुटुंब म्हणजे माझे वडील आणि चुलते एकत्र त्यावेळेला आमचं कुटुंब होतं. त्यावेळेला सर्व जमीन जिरायत होती. अत्यंत गरिबीची परिस्थिती. वडील मोठ हाणायचे आणि चुलते आमचे पाणी पाजायचे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं कुटुंब गावामध्ये एक एकत्र कुटुंब म्हणून एक त्यावेळेला चालत होतं. गरिबीच्या याच्यामध्ये आपणाला जर कुठं काहीतरी पुढे जायचं असेल तर आपण कुठंतरी शिक्षणाशिवाय आपणाला पर्याय नाही, याचा विचार मी त्यावेळेला अगदी लहान वयातच केलेला होता. मी प्राथमिक शाळेमध्ये त्यावेळेला पहिलीपासून 4थी पर्यंत मी आमच्या शेण्यामध्ये शिकलो. अत्यंत गरीब परिस्थिती. एक शिवलेला ड्रेस असायचा, ती चड्डी कुठंतरी फाटलेली असायची, तिला का आमची आजी शिवायची. पांढरा शर्ट वरती घालायला असायचा आणि तो अगदी मळकट होईपर्यंत शनिवारपर्यंत घालायचा. शनिवारी तो एकच ड्रेस टाकून द्यायचा. एखादं बनय कुठलं तरी असायचं, त्या बनयवर आम्ही तसंच विना चड्डी सुद्धा लहानपणी आम्ही वावरलो. आणि अशा परिस्थितीमध्ये 4थीची परीक्षा झाल्यानंतर मी पास झालो. आमच्या शाळेमध्ये मी पहिला आलो त्यावेळेला. त्यानंतर शाळेला काशेगावला जाण्याच्या पलीकडे आम्हाला पर्याय नव्हता. इयत्ता 5वी ते 7वी पर्यंत आम्हाला प्राथमिक शाळेला काशेगावला त्यावेळेला जावं लागत होतं. 5वी ते 7वी आम्ही तिथं जाऊ लागलो. शाळेची त्यावेळेची वेळ अशी होती की सकाळी 7ला जायचं, 11:30 पर्यंत शाळेत तिथं राहायचं, पुन्हा दुपारी परत यायचं, पुन्हा दुपारी 3ला जायचं, पुन्हा 6ला परत यायचं. म्हणजे दिवसभर त्या काशेगावच्या वाटेवर आम्ही अगदी लहान वयामध्ये सुद्धा त्यावेळेचे रस्ते, त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेला सायकल, मोटरसायकल, गाड्या ही काही अवस्था त्यावेळेला नव्हती. चालत जायचं, चालत यायचं. पायामध्ये कधी चप्पल नसायचं आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही तिथं 7वी पर्यंत प्राथमिक शाळेत शिकलो. 8वी ते जुनी 11वी म्हणजे आता तुम्ही 10वी ज्याला म्हणता, त्यावेळेला आमच्या वेळेला ती 11वी असायची. त्या 11वीला एवढं काही महत्व नव्हतं. त्यावेळेला 11वीला आमची ती SSC बोर्डाची परीक्षा ही 11वीला होती. ती 11वी पर्यंत शिकलो. शाळेमध्ये तिथे मी म्हणजे त्यावेळेला आझाद विद्यालयामध्ये बऱ्यापैकी वर्गामध्ये मी होतो. माझ्या बरोबर अनेक काही गावातली सुद्धा मुलं होती. त्यांच्याबरोबर मी 11वीला मला वाटतं काहीतरी 68% मार्कानं मी त्यावेळेला पास झालो. आम्हाला मार्गदर्शन करणारं म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन करणारं कुणीच नव्हतं. आमची खूप इच्छा होती कुठं आपणाला, पण बाहेरचं जग कसं आहे ते आम्हाला त्यावेळेला सांगणारी, मार्ग दाखवणारी, किंवा बाबा या मार्गाने गेला तर तुमचं काहीतरी भलं होईल, किंवा असं शिकलं तर तुम्ही अशी नोकरी लागेल किंवा असं होईल, असं सांगणारं कोणीच नव्हतं. आमच्या समोर आमच्या गावामध्ये असणारे 2-3 प्राथमिक शिक्षक आणि 1-2 माध्यमिक शिक्षक हा आमचा त्यावेळेचा आदर्श आमच्या समोर. आणि त्यामुळे घरातले लोक म्हणायचे, कुठं जाता, आपली शेती आहे, शिक मास्तर आपलं कुठतरी व्हा. म्हणजे
अपेक्षा फार मोठ्या नव्हत्या त्यावेळेला, कारण लोकांच्या मध्ये तो असा काही म्हणजे कुठला आदर्श किंवा काय घेण्यासारखा त्यावेळेला नव्हताच आमच्यासमोर. त्यानंतर मी 11वी पास झाल्यानंतर पुन्हा मी कराडला पहिल्यांदा आम्ही सायन्सला प्रवेश केला होता. म्हणजे तुमचं माध्यमिक शिक्षण झालं म्हणजे कासेगाव पर्यंत कासेगावमध्ये झालं. मात्र तुमचा कॉलेज जीवन कसं होतं किंवा कॉलेज जीवनाचा प्रवास कसा होता? कॉलेज जीवनाला ऐकायला आम्हाला मिळतं की कॉलेज जीवनामध्ये असतानाच तुम्ही त्या ठिकाणी राजकारणाशी सुद्धा जोडला गेला. म्हणजे सुरुवातीचं कॉलेज जीवन आपलं कसं? मग 11वी पास झाल्यानंतर माझ्या काही 2-3 मित्रांच्या बरोबर मी कराडला सायन्समध्ये ऍडमिशन घेतलं. 8 दिवस आम्ही त्या सायन्सच्या वर्गामध्ये बसत होतो. आणि जे माझ्या बरोबर असणारे माझे जे मित्र 2 गावातले होते, त्यांना ते काय म्हणजे सायन्स काही निभावलं नाही. त्यामुळं ते म्हणले चला जाऊया, काही काय बरोबर नाही, आपला आर्टला जाऊया. आता मला त्यावेळेला मला काही फारसं म्हणजे त्याच्यामधलं ज्ञानही आम्हाला नव्हतं. मग आता काय ते निघालेत म्हणल्यावर मी थोडासा नाराज झालो आणि त्यांच्या बरोबर पुन्हा मी आर्ट्सला गेलो. म्हणजे मित्र म्हणले म्हणून मी गेलो. का तर मलाही काय त्यातलं इतकं फारसं कळत नव्हतं. 73 साली मी BA झालो. BAलाही बऱ्यापैकी मला मार्क पडले, ऑनर्स होता. आणि 73 साली मला पुन्हा काशेगाव शिक्षण संस्थेत मला पार्ट टाइम घेतलं गेलं. 75 पर्यंत मी तिथं शिक्षक म्हणून नोकरी केली. त्याच्यानंतर काही कारणामुळे मला नोकरी सोडावी लागली. त्याच काळामध्ये वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेला एक नोकरांचा फार मोठा संप झालेला होता महाराष्ट्रात. त्या संप काळामध्ये मी शासनाला आपली मदत म्हणून, आणि मलाही काही काम नव्हतं, नोकरी नव्हती, चला जाऊ आपण म्हणून मी इथं तहसीलदार कचेरीत काम करू लागलो. त्याच वेळेला निवडणुकी लागलेली होती आणि दादानी त्यावेळेला एक असा निर्णय घेतला की संप काळामध्ये ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांना काम देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती. त्याच वेळेला विधानसभा लागलेली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी माननीय विलासराव शिंदे यांचं काम करायला सुरुवात केली. नोकरी अधिक राजकारणासह माझी तिथं सुरुवात झाली. थोड्या दिवसात मला कलेक्टर ऑफिस करून बंडिंग विभागाची जतला माझी नेमणूक मास्टर कारकून म्हणून झाली. 6 महिने तिथं म्हणजे साधारणतः फेब्रुवारी ते नोव्हेंबर मला जतला मी गेलो. तिथे राहिलो. माळावर लोकांची छपरं असायची, सगळं दुष्काळी भाग सगळा, आणि ते बंडिंगचं काम. तिथं मी काम करत असताना अचानक पुन्हा नवीन घेतलेल्या लोकांच्या बदल्या कोल्हापूर विभागाकडून, पाटबंधारेकडून आमच्या चंद्रपूरला लागल्या. आमच्या घरातल्या लोकांना म्हणलं बाबा माझी चंद्रपूरला आता बदली झाली, काय करू? ते म्हणले काय नको आपल्याला ते. मी पुन्हा ती सोडून दिली. थोडे दिवस मी घरी थांबलो. पेठेचा माझा एक मित्र गोव्याला नोकरीला होता, हायस्कूलवर शिक्षक होता. त्यानं मला फोन केला, अरे तू आमच्याकडे येतोस का शिक्षक म्हणून? माझं म्हणजे टीचिंगच्या बाबतीत म्हणजे तसं मराठी असो किंवा इंग्रजी असो किंवा अंकगणित हे अतिशय चांगलं होतं माझं. मी पुन्हा गोव्याला गेलो. माता सेकंडरी स्कूल म्हणून मासप्याला आहे तिथं. तिथं मी 4 महिने काढले. दिवाळीच्या सुट्टीला इकडं आलो. कुटुंबातल्या लोकांच्यावर गावातल्या लोकांनी, त्यावेळेचा जो काळ होता, फॉरेनची लोक येणं वगैरे जाणं, ते तिथलं वातावरण मी कोणी बघितलेलं नव्हतं, पण आपला तो एक प्रचार झाला होता त्यावेळेला. म्हणले आता पवार पाठीमागे येतंय तुमचं, आता गेलं म्हणले तिकडे गोव्याला गेलं ते गेलं.
असं म्हटल्यानंतर मी दिपावळीच्या सुट्टीला आल्यानंतर घरातले म्हणले आता बस, नको ती गोव्याची नोकरी. बर पुन्हा या लोकांनी माझ्या नोकरीमध्ये बर अडथळा आणला. म्हणजे गोव्यासनं माग आला माग आलो, परत पुन्हा गेला गेलोच नाही. पुन्हा आता काय करायचं, नोकरी नाही काय नाही. मग मोकळ्या वेळेत आम्ही कासेगावच्या जनावरांच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपलं एक अनमॅरिड डॉक्टर होते आटपाडीचे आर एम पाटील म्हणून, तिथे आपलं आमची गँग एक दोघा चौघाची बसायची. तिथं आम्ही बसत होतो. ते म्हणले तुम्ही बसण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा, बेंगलोरवरनं गाई वगैरे आणू आपण आता बघूया. अंकलकोपच्या लोकांनी पहिल्यांदा आणलेत. मग मी आणूया तर आपण, काय होतंय बघूया. मग मी बेंगलोरला जाऊन ज्या वेळेला म्हणजे अंकलखोप वगैरे या भागामध्ये कुठेही गाई नव्हत्या, फक्त अंकलखोपलाच आणि हेरले म्हणून कोल्हापूरच्या जवळ आहे, तिथल्या काही लोकांनी गाई त्यावेळेला आणल्या होत्या. मग धाडच केलाय म्हणलं, भूविकास बँकेचं कर्ज घेतलं, पैसे तरी कुठले त्यावेळेला. मग शासनानं सुद्धा त्यावेळेला अनुदान देत होते. मग भूविकास बँकेचं कर्ज घेऊन मी पहिल्यांदा एक गाई आणली दुधाची आणि त्याच्याबरोबर कालवड. ते डॉक्टर गाई खरेदीला त्यांना पाठवायचे, इकडले त्याला ज्ञानी होते ते. त्या गायी आणायच्या, मग इथं लोकांना ते देत होते, बाबा तुला ही घे, तुला ही घे. मी ती आणली. एका गाईच्या माझ्या जवळजवळ मी त्याच्यामध्ये चांगला रमलो. 19 गाईपर्यंत गोठा मी केला होता माझा. नोकरीचा थोडासा मी हे सोडला होताच, मी त्यागच केल्यासारखा झाला होता. त्याच्यातच मी त्यावेळेला ग्रामपंचायतीची आमची निवडणूक त्याच वेळेला लागली. मी माझा वार्ड 1 नंबर होता, म्हणजे जिथं घर माझं होतं, माझं मतदान. तिथं मला उभा करता मला हरिजन वाड्यामध्ये 3 नंबरचा वार्ड होता, तिथं मला उभं केलं. म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली, निवड झाली ग्रामपंचायत सदस्य पदाला. त्याच्यानंतर आमच्या गावचा माझा एक मित्र BA पाटील म्हणून होते, ते त्याच्या अगोदर सरपंच होते, ते सिनियर होते. आमच्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झाला की बाबा कर तूच, म्हणलं सरपंच पद, मी काम करतो गावाचं सगळं काय असेल ते. आणि मला त्यावेळेला बिनविरोध मी उपसरपंच झालो. आणि मी मोकळाच असल्यामुळं या सगळ्या राजकारणाच्या सगळ्यात माझ्या वेळची तरुण पिढी होती त्यांच्यामध्ये मी होतो. म्हणजे सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य, नंतर उपसरपंच, म्हणजे अशा पद्धतीने राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणुका होत्या. त्या निवडणुकामध्ये मी पंचायत समितीला आपलं सहज त्या अर्ज टाकला, म्हणजे मिळालं बघू. पण त्यावेळेला माझ्या एका मित्रांना, म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती बघून त्यावेळेला, आणि थोडस पुढं काहीतरी करिअर आपलं होण्याच्या दृष्टीने म्हणले त्याला उगीच यात हे करू नका, असं थोडेसे आमच्या म्हणजे आमचे राजकीय गुरु मारुती आबा स्वातंत्र्य सैनिक, ते विष्णूअण्णा, विलासराव शिंदे साहेब, वसंतदादा वगैरे, त्यांच्या काहीतरी चर्चा झाल्या तिथं, आणि मला बोलवून घेऊन त्या सर्वांनी त्यावेळेला मला सांगितलं की तू जरा थांब, तुला काहीतरी आपण पुढं कुठेतरी संधी देऊ. आणि मग मी थांबलो. त्याच काळामध्ये चिकुर्ड्याचे बाबासाहेब पाटील, एक तरुण नेतृत्व त्यावेळेला सभापती म्हणून हे झालं. त्याच्यामध्ये विलासराव पाटील नेर्लेकर, बाळासाहेब पाटील साखराळकर, दत्ता पाटील आयतोड्याची, असे त्यावेळेला ती तरुण पिढी आमची होती. आणि त्यावेळेला पूर्वी कसं होतं की पूर्वी ग्रामपंचायत मधून सरपंच, डेप्युटी सरपंचांच्या पैकी एक कॉप्ट लोक काही घेतले जात होते. त्याच्यामध्ये मला म्हटले आता एक ह्याला घेऊया आपण, म्हणून मला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या ह्याच्यात घेतलं. तर तिथंही थोडासा आपलं मीटिंग मध्ये बोलणं करणं, काही धोरणात्मक निर्णय घेणं वगैरे. आणि मला थोडीशी अधिकाऱ्यांच्या बरोबर एक पद आपणाला कुठंतरी असं थोडस हे झाल्यामुळं अधिकाऱ्यांच्या पर्यंत चांगला संपर्क करायला संधी मिळाली. शिक्षकी पेशा असल्यामुळे ते जमत होतं बोलणं म्हणा, किंवा कुणाला कसं बोलून आपण त्याला हे करावं, वळवावं, याची चांगली कला आपल्याकडे म्हणजे आजही आहे.
त्याच वेळेला देशमुख साहेब अपक्ष म्हणून त्या काळामध्ये उभं राहिले होते. आमचं थोडंसं वैचारिक तत्वातले माणसं आम्ही असल्यामुळं ते अपक्ष असताना आम्ही त्यांची बाजू धरली त्यावेळेला, आणि त्यावेळेला ते निवडून आले. पुढं मंत्री झाले, सगळं झालं. त्यांच्या आशीर्वादानं आमची हवी ती कामं करायला सुरुवात केली. डेप्युटी सरपंच असताना तर गावातल्या चोळाबोळामध्ये डांब उभं करून, गावामध्ये त्यावेळेला लाईट आली होती, घरात दिली होती, पण रस्त्यावरचे डांब होते, पण त्याच्यावर बल्ब नव्हते. मग ते सगळे बल्ब सगळ्या गावामध्ये चोळाबोळामध्ये लावायचे. आणि देशमुख साहेबांना सांगितले, आमचे एक भवानीचं मंदिर आहे म्हटलं, आणि ही गावाची आमची अस्मिता आहे, मराठ्यांची आमची अस्मिता आहे सगळ्या, आणि तिथपर्यंत मला लाईट द्यायला तुम्ही थोडे एक 4 डांब लागतात, सहकार्य करा. मग त्यावेळेला कुन्नूर म्हणून एक असिस्टंट इंजिनियर होते MSBचे, त्यांनी फोन करून सांगितलं की असा असा माणूस येईल, त्याला काय असेल ते सहकार्य करा. मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला त्याने ते 4 डांब टाकून त्याच्यावर बल लावून देऊन भवानीपर्यंत मी त्यावेळेला ती लाईटची सोय केली. त्यानंतर मला एक म्हणजे दादांच्याकडे एक वडगावचे अशोकराव माने म्हणून BEd कॉलेजचा प्रस्ताव घेऊन गेलेले होते, आणि त्याला मारुती आबाना कासेगावच्या तो माणूस बरोबर घेऊन गेला होता. मग त्याचे ते BEdचं प्रस्ताव वगैरे मंजूर झाला. त्यावेळेला दादानी आबांना सांगितलं की आपल्या त्या दत्ता पाटलांना BEdला जाऊ दे, आता तिथं काहीतरी पुन्हा त्याच्या हे होईल. मग दादानी त्यावेळेला केलं सांगून एक पत्र त्या अशोकरावला दिलं, शिफारसबाजी केली, आणि मला तिथं BEdला त्यावेळेला शिफारशीने गेलो. तिथं अशोकरावनं सुद्धा त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की हे उपसरपंच आहेत, कॉलेजला कधी येतील न येतील, तुझं पाठ वगैरे सगळं करतील, काय असेल ते. उपसरपंच असताना मी BEd कॉलेज करत होतो. आणि मी 17 वर्षानंतर ग्रॅज्युएशनच्या 17 वर्षानंतर BEd झालो. त्याच्या अगोदर मी ME झालो नंतर पुन्हा. आता BEdला गेल्यानंतर त्यांना सांगितले, बाबा ते हाजरीचं वगैरे जरा त्यांचं बघा म्हणली, त्यांना जरा सहकार्य करत राहा. मला कधी तिथं काय, कधी आलो, कधी गेलो, कधी काय, फक्त कार्यक्रम काय आमच्या कॉलेजचे असतील त्यावेळेला मी फ्रंटला होतो. तुमचं कॉलेज वय होतं त्यावेळेस, आणि म्हणजे कॉलेजला असताना तरुणच आणि काय आपल्या इच्छा आकांक्षा काय असतात, भावना असतात. मग त्यावेळेचा असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का? म्हणजे मैत्रीचा प्रसंग असेल किंवा काय, असं काय एखादा प्रसंग आठवतोय का तुम्हाला कॉलेज जीवनातला? कॉलेज जीवनात मित्र माझे खूप होते. म्हणजे कॉलेजमध्ये थोडंसं एक वातावरण असं होतं, वायसी कॉलेज कराडला. खेडेगावची मुलं आणि शहरी मुलं अशी एक म्हणजे 2 गट असायचे. खेडेगावच्या मुलांचा आमच्या कबड्डी, खो खो अशा खेळामध्ये आम्ही असायचो, आणि शहरी भागातली मुलं होती ती क्रिकेट खेळायच्या त्याच्यात असायची. त्याच्यामध्ये सुद्धा मी कबड्डीमध्ये सायडरचं काम त्यावेळेला मी करत होतो. अनेक मित्र मी जोडले. आजही ते मित्र आज अखेर म्हणजे काही त्याच्यामधले गेले, काही आजारपणा नाही, पण आज अखेर आमचा एकमेकांचा संपर्क राहतो. त्याचं सांगायचं उदाहरण म्हणजे मी गेल्या वर्षी बारामतीचं प्रदर्शन बघायला गेलो, कृषी प्रदर्शन. माझे मित्र एक बारामतीचा माझ्या बरोबर 8वी ते 11वी कासेगावला होता. फार वर्षानं त्याची माझी म्हणजे योगायोगानं भेट झाली. त्यानं मला 2 दिवस बारामतीतनं सोडलं नाही. काटेवाडीचा तो द्राक्षाच्या बागा वगैरे, जमीन खूप आहे त्याला, सगळं आहे. त्याचे काका मुख्याध्यापक होते, त्याच्यामुळे तो शाळेला कासेगावला होता. या अशा तऱ्हेचे काही मित्र जे आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं.
काही माझ्या बरोबरचे ज्या वेळेला नोकरी लागली, माझ्या पडत्या काळामध्ये हं. आर्थिक मदत काही लोकांनी खूप मला केली. बरं. तर त्यापेक्षा मी धडपडत राहिलो. मी गाईचा व्यवसाय केला. हं. बेंगलोरवरनं गाई आणायच्या, 8 दिवस 15 दिवस पाळायच्या, त्या धुवायच्या, स्वच्छ वगैरे सगळं करायच्या, त्या विकायच्या, काय 4 पैसे मिळतील ते घ्यायचे. त्या सगळ्या विकल्या की पुन्हा जाऊन कोल्हापूरमध्ये 4 वाजता हं. लगदरला बसायचं, सकाळी 10ला बेंगलोरमध्ये पोचायचं. तिथनं पुन्हा रात्री 3 वाजता त्या कोलारला जायचं, पुन्हा संध्याकाळी एजंटला बोलवायचा, कुठं कुठं गाय आहेत सकाळी बघायच्या, जाताना बरोबर 2 माणसं घेऊन जायचं आणि मग पुन्हा तिथनं गाईचा लॉट 9-10 गाईचा आणायचा अरे वा. आणि गोठ्यात बांधायचा. पण गाभण गाई सगळ्या आणायच्या. त्या काळामध्ये बारामती, फलटण वगैरे या भागामध्ये नुसती सुरुवात झालेली होती. हं. त्याच काळामध्ये वि. स. खांडेकरांचे जावई हं. कापडी म्हणून डॉक्टर आपल्या इथं इस्लामपूरला होते, त्यांची बदली बारामतीला तिकडं झाली होती. त्यांनी मला सांगितलं की तुला मार्केट इथं चांगलं करता येईल. बारामती नव्हे, गावात गाव. बर. गिराईक पाठवून द्यायचं काम माझं. हं. आणि काशेगावला जे आर्यन पाटील होते त्यांच्यामुळे त्यांचे आणि आमचे जवळचे संबंध, मी गायी पाळत असल्यामुळे ते माझ्याकडे हं. भेटीला येत होते. मग तो जवळजवळ मी 5-6 वर्ष तो गाईचा धंदा केला. बर. 10 गाई आणायच्या, विकायच्या, झालं की पुन्हा जायचं, पुन्हा घेऊन यायचं, हं. असं नेहमी होत. बारामती पलटण भागामध्ये 50% अधिक गाई या शेणे गावातल्या, येवलेवाडी, तांबवे, हं. येवलेवाडी या भागातल्या आहेत त्यावेळेला. ते करत असताना म्हणजे बीएड झाल्यानंतर पुन्हा कालोड्याला शिक्षणप्रेमी शिवरामरामजी शिक्षण संस्था हं. कालोडीची होती. 2 वर्ष ती चाललेली होती आणि पुन्हा ती बंद पडलेली होती. ती 2 वर्ष जवळजवळ बंद होती. त्याची मान्यता सुद्धा गेली होतीच म्हणा. ते कालोड्याचे एक आमचे पाहुणे आले होते आणि ती म्हणले काय चाललंय काय नाही असं मला विचारलं. तेव्हा म्हटलं आता झालं बीएड, आता बघू काय कुठं. तर म्हणजे शाळा एक आहे पण ती बंद पडलेली आहे, चालू करायची तुमची तयारी आहे का? तर ठीक आहे आपण करू म्हटलं, बघू काय प्रयत्न करू. मग मी पहिल्यांदा काय केलं तर मी देशमुख साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना मी सांगितलं की बाबा अशी अशी अडचण आहे, ते गाव थोडंसं अडखळीचं आहे, तिथं म्हणजे अडचणीचं आहे, कालं किंवा वाठार इकडे त्या मुलांना मुलींना शाळेला जावं लागतं, लांब पडतंय, मुलं जाऊ शकतील पण काही मुली जाणार नाहीत आणि तिथं ती शाळा बंद पडलेली, चालू करायचा माझा विचार आहे, मला तिथली परवानगीचं तेवढं मदत करा. त्यांनी मदत केली आणि मी पुन्हा ती शाळा सुरू केली. शाळा साधारणतः म्हणजे 8वी 9वी 10वी असे 3 वर्ग पहिल्यांदा तिथं त्या शाळेमध्ये होते. मुलं फार कमी होती. मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सकाळी 9 वाजता जेवण करून जायचं, संध्याकाळी मग किती का वाजेनात प्रत्येक पालकाच्या घरात जाऊन त्याला सांगायचं बाबा मुलगा पाठव किंवा त्याची मुलगी असेल ती पाठव, काही कर, असं आहे, मुली तरी तुमच्या लग्न कोण करतील का, शिकले नसेल तर अमुक असं त्यांना जितकं पटवता येतील तेवढं पटवून त्यांची मनधरणी करून त्यांना मन वळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या 3 तुकड्याच्या 11 तुकड्या मी त्यावेळेला केल्या शाळेमध्ये. ते करत असताना म्हणजे हे करत असताना जे या 6 तुकड्या झाल्या त्यावेळेला, त्याच काळामध्ये इयत्ता 5वीच्या 2-2 तुकड्या त्या कालोड्यामध्ये असायच्या. आता म्हटलं आपल्या तुकड्या वाढायच्या असतील तर आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मग त्या पवार म्हणून एक डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूरला होते, तर त्यांना नोकरी आमच्या काकाने हातनूरच्या लावलेली होती, जिल्हा परिषद सदस्य होते ते. मग ते शिक्षकांच्यातनंच ते तिथपर्यंत गेले होते. त्यांच्याशी परिचय थोडा करून घेतला आणि त्यांना म्हटलं मला 5वीची परवानगी एक द्या म्हटलं आणि शाळेला तसं शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र द्यायला द्या. आणि आपण मला त्यावेळेला ती 5वी मिळाली
आणि त्या 5वीच्या तुकड्या अशा एकूण माझ्या 11 तुकड्या. अरे त्यावेळेला मी असं अनेक प्रयत्न करून काय करून असं त्यावेळेला ते अतिशय जवळजवळ 550 विद्यार्थ्याचा पट हा माझ्या काळामध्ये मी उभा केला. अब आपलं आता शिक्षकी क्षेत्रामध्ये योगदान फार मोठं आहे. आता मागापासून आम्ही ऐकलंच, हं. मात्र शिक्षकी क्षेत्राच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही मुख्याध्यापक म्हणून देखील त्या ठिकाणी हो. आपलं योगदान दिलं. तो नेमका कसा प्रसंग होते? तो प्रसंग असा होता की ते संस्थापकांचे एक नातेवाईक होते. हं. त्यांची कोर्टात केस होती. ती संपून त्यांना मी अगोदर मुख्याध्यापक होतो हे सगळं करत असताना. पण त्याने असा मला प्रश्न टाकला की माझी थोडी वर्ष राहिलेत, माझी पेन्शन वाढवून मिळेल अमुक असं सांगून, आणि थोडे दिवस मी करतो. हं. ते त्यांना पुन्हा मी मुख्याध्यापकाचा शिक्षक झालो पुन्हा. बर. मी म्हटलं असू दे, ठीक आहे, काय सुरुवातीला शिक्षक, परत मुख्याध्यापक मुख्याध्यापक, आणि पुन्हा परत आणि शिक्षक. बर. मग त्याने एक 4 वर्ष देखील तुमचा मुख्याध्यापकाचा कालावधी किती होता? तो जवळजवळ 11 वर्षाचा होता मुख्याध्यापक. मुख्याध्यापक. अरे वा. पण सातारा जिल्ह्यामध्ये मला न ओळखणारी एकही शाळा नाही. हं. त्याचं कारण अकोल्याला मुख्याध्यापकांचं महाराष्ट्र लेवलवरचं एक अधिवेशन असतं. हं. म्हणजे दरवर्षी असतं. बरं. कधी इकडं रत्नागिरीकडे असतं, कधी जळगावला असतं. म्हणजे त्या अकोल्याला होतं. आमच्या शाळांच्या समोर एक प्रश्न होता, अनुदान तुकडी आणि विनाअनुदान तुकडी. हं. अनुदान तुकडीमधल्या 5वी ते 7वीच्या मुलांना खावटी मिळत होती तांदळाची, आणि विनाअनुदान मधल्या मुलांना ती दिली जात नव्हती. मग हे बोलायला कोणत्या स्टेजवर जायला तयार नव्हतं किंवा ही अडचण सांगायची, नुसतेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या पर्यंत वगैरे म्हणजे चर्चा व्हायच्या, सगळं व्हायचं. पण हा सरकारचा धोरणात्मक प्रश्न असल्यामुळं सरकारपर्यंत या आपला आवाज जाणार कसा? बरोबर. मग या अधिवेशनामध्ये अकोल्याच्या की पतंगराव कदम त्यावेळेला शिक्षण मंत्री होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या काय अडचणी असल्या तर बोला. हं. मी उठलो. बाकी थोडक्यात आमचे शिक्षक थोडे भुजार असतात. बर. पण मला थोडंसं राजकीय अंग असल्यामुळं मी उठलो, गेलो स्टेजवर, आणि तिथं सगळेच म्हणजे शिक्षण विभागाचे सगळे लोक होते, शिक्षण मंत्री होते, आणि त्यावेळेला मी तो प्रश्न मांडला की म्हणलं आम्हाला लोक पालक येऊन विचारतात की आमच्या शेजाऱ्याच्या पोराला तांदूळ मिळतो आणि आमच्या पोराला का मिळत नाही. बर. आम्ही उत्तर देताना त्यांना आम्ही सांगतो बाबा ते अनुदानी तुकडे आहे, तुमचं पोरग अनुदान तुकडीमध्ये आहे, मग आमचं पोरग अनुदान तुकडीत घाला की. बर. मग तुकडीमध्ये किती मुलं असावी हा तुमचा ठरलेला जी आर आहे. मग आम्ही उत्तर काय द्यावी तिथं? तेव्हा आमचं असं मत आहे की अनुदानित आणि विनाअनुदानित त्याचा न फरक करता सर्वच लोकांना ती खावटीचा तांदूळ मिळावा. बर. अशा तऱ्हेची आमची विनंती सर्व मुख्याध्यापकाच्या वतीने मी करतो म्हणलं. पतंगराव कदम माझं भाषण संपल्याबरोबर ताडकन उठले आणि सांगितलं की इथून पुढे सगळ्या मुलांना दिला जाईल, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना त्यावेळेपासून खावटीचा तांदूळ मिळाला. जिथं कुठं काही गोष्टी मला SS कोड आमचा पूर्णतः पाठ होता. येणारा अधिकारी माझ्या बरोबर म्हणजे तोलून बोलत होता, म्हणजे कधी असं तसं असं कधी असायचं नाही. आता तुमचा राजकीय पेशा, त्यानंतर मुख्याध्यापकीय पेशा, त्या ठिकाणी चर्चा केली आपण. मात्र त्या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही काय म्हणजे आता रिटायर होणार होता, मात्र तेव्हा तुम्ही काही निश्चय केले होते का, किंवा काय बाबा रिटायर झाल्यानंतर नेमकं काय करायचं? नाही, त्यावेळेला मी असा विचार केला होता की आपण रिटायर, अनेक लोक म्हणजे आमच्या शिक्षकी पेशातले असतील किंवा कुठल्याही नोकरीच्या पेशातले असणारे लोक विचार काय करतात, आता आपण रिटायर झालो निवांत राहायचं, काय नाही, आता पेन्शन आपल्याला मिळते, मुलं नोकरीला असतात, मुलं लग्न झालेले आहेत मुलींचे, असा विचार करणारे बरेच लोक असतात. मी तसला कधी विचार केला नाही. बर. आपण
तरुणपणात जे काम केलं, हं. मुख्याध्यापक म्हणजे शिक्षक असताना जे काम केलं, मुख्याध्यापक असताना जे काम केलं, किंवा सामाजिक कार्याला जे वाहून घेतलो आपण, तो आहे तसाच दत्ता पाटील राहिला. त्याच्यामध्ये काही बदल आपण केला नाही. रिटायरमेंट नंतर तुम्ही काय म्हणजे कुठल्या प्रवासाला सुरुवात केली नेमकी? मी नंतर पुन्हा काय झालं की मी रिटायर झाल्यानंतर आपण बसून काय करायचं, लोक बसलं म्हणजे सुख असं मानतात, बरोबर. आणि व्याधी वाढतात, आणि सुखाच्या ऐवजी दुःख वाट्याला घेऊन बसते. बरोबर. मी तो विचार केला, आपण काहीतरी करायचं. मग काय करायचं तर आपल्या शेतीला बी काहीतरी जोड असावं. माझ्याकडे आज ओपन गोठा करून गायी पाळलेल्या आहेत. मी अत्यंत सुसज्ज असा गोठा आहे माझा. धार काढण्याच्या मशीन आहेत त्याच्या. बऱ्यापैकी औषधं त्या व्यवसायातली सगळी मला माहीत आहेत. स्वतः मी काही करत असतो. म्हणजे आपल्या कर्तृत्वाच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही 75 वर्षामध्ये त्या ठिकाणी संपतंय तुमचं 75 वर्ष. नाही, सुरू होतंय. सॉरी, सुरू होतंय. मात्र हा संपूर्ण जीवन प्रवास त्या ठिकाणी बघता, बालपणामध्ये तुम्ही डोकावला, त्यानंतर शालेय जीवन असेल किंवा कॉलेज जीवन असेल, राजकीय त्या ठिकाणी जीवन असेल, म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या प्रवासाकडं 75 मध्ये जाताना तुम्ही नेमकं कसं बघता, किंवा या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल नेमकं काय वाटतंय? माझं मत असं की माझा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा. आपण नेहमी कष्ट हीच भूमिका समोर ठेवून काम केलं पाहिजे. समाजाचं आपण काहीतरी देणं असतो, बरोबर, हा मनामध्ये नेहमी विचार आपला असला पाहिजे. आपणाला वेळ नसला तरी आपण वेळ काढून लोकांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. बरोबर. मी रिटायर झाल्यानंतर हे जलयुक्त शिवारचं जे काम मी 2 महिने, आम्ही, माझा मित्र D.A. पाटील म्हणून होते, ते रिटायर झालेले शिक्षक होते. आम्ही दोघांनी डबे बांधून सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही त्या ओढ्यांच्या मध्ये बसायचं. रखरखत ऊन त्यावेळेला, ऐन उन्हामध्ये कुठंतरी सावलीला आम्ही बसायचं आणि तिथं ते काम करून घेतलं. म्हणजे आम्हाला रिटायर झाल्यानंतर कुठंतरी निवांतवानी राहता आला असतं, पण आम्ही नाही राहिलो. काम करायचं, समाजासाठी काहीतरी करत राहिलं पाहिजे. बरोबर. आणि त्या ओढ्यांच्या वरती ओढे ज्यावेळेला साफ केले गेले, हे काम बघण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक लोक त्यावेळेला आले. माजी कलेक्टर आपल्याकडे ज्या होत्या त्या लीना मेंदळे होत्या, त्या आल्या होत्या. बोते साहेब आले होते. ते मला वाटतं म्हणजे असे बरेच लोक आले. आणि बाबा कसं केलंय, काय केलंय, काही लोक गायडन्स घेऊन गेले आमच्याकडून की बाबा हे तुम्ही कसं केलंय, काय केलंय, काय नाही. आम्हाला शासनानं त्यावेळेला आम्हाला हे दिले होते, तुमचे JCB ते दिले होते, ते उकरण्यासाठी वगैरे ते सगळे दिलं होतं. लोकांना आम्ही सांगायचं, भरून न्या, तुम्हाला जमीन लेवल करायची असेल करा, कुणाला आपली जागा लेवल करायची असली करा. अनेक लोकांनी म्हणजे क्षारपट जमिनीमध्ये तिथला नेऊन गाळ घालून आपल्या जमिनी सुपीक केल्या. आम्ही काही ज्याने तो मोफत सगळी सेवा आम्ही ती त्यावेळेला केली. आबा, शेवटचा आणि एक भावनिक प्रश्न आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रवास करत असताना आयुष्याचा अनेक लोक जोडली जातात, अनेक नाते जोडली जातात. त्यामध्ये तुमचा परिवार सुद्धा, तुमचं कुटुंब सुद्धा फार महत्वाचं आहे. तुमचे मुले असतील, मुलं असतील, त्यानंतर तुमची सहचारिणी असेल, तुमचे मित्र असतील, ह्यांच्याबद्दल एकंदरीत तुम्ही काय सांगाल, आणि त्यांना तुम्ही अखेरचा म्हणजे शेवटचा संदेश काय देऊ इच्छिता? म्हणजे 75 वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करताय, एकंदरीत जीवनाचा अनुभव बघता, काय तुम्ही संदेश द्याल त्यांना, तुमचे सहचारिणी, मुलगा आणि तुमचे मित्रवर्ग? माझे वडील आणि चुलते हे आयुष्यभर एकत्र कुटुंब त्यांचं होतं. त्यानंतर तो असा मी घेतला. वडील आणि चुलते गेल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्ष माझा एक सक्का भाऊ आणि एक चुलत भाऊ, असे आम्ही एकत्र राहिलो. मला 6 मुली, भावांना दोघांनाही 2-2 मुली. माझ्या 6च्या 6 मुली चांगल्या शिकलेल्या आहेत. आज काही व्यवसाय करतायत, काही नोकरीला आहेत.
कोण प्राध्यापक आहे, कोण टॅक्सेशनचे ऑफिसेस काही लोकांनी काढलेत, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे आणि तिची चांगली वकिली करते. तिला आज दिल्ली सरकारनं नोटरीचं लायसन्स सुद्धा तिला दिले गेले. पुतणे जे आहेत त्यातला एक पुतण्या माझा मी डॉक्टर केलाय, बर. कानाचा स्पेशलिस्ट आहे तो. हं. तो डी.वाय. पाटील मुंबईला हॉस्पिटल आहे, तिथं तो लेक्चरर म्हणून काम करतो आणि आपलं स्वतःचं हॉस्पिटल आहे. दुसरा त्याचाच जो माझ्या सख्या भावाचा जो दुसरा मुलगा त्या आहे तो M.Com टॅली आहे. हं. आणि जो चुलत भाऊ आहे त्याचा एक म्हणजे थोरला जो मुलगा आहे तो BSc शुगरटेक FSI झालेला आहे, त्याला शिकवलाय. तो आता वारणा कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चर केमिस्ट म्हणून आहे. हं. आणि ते जो दुसरा मुलगा त्याचा आहे धाकटा तो MSc इलेक्ट्रॉनिक्स पुणे गारवारी कॉलेजमधून तो झाला. सर्व मुलांना चांगलं शिक्षण देऊन कुठलाही मुलगा निर्व्यसनी माझा नाही. बर. माझ्या मुली तर आता लग्न होऊन गेल्या, पण माझे जे पुतणे ते आपल्या आई वडिलाला जितकं म्हणजे हे करत नाहीत इतका मला मान देतात. कुठलाही शब्द त्यांना सांगितला तर ते चटकन माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असणारी म्हणतात. तर कुटुंबाला नेमका काय संदेश असेल आपला? मी माझ्या कुटुंबाला म्हणजे सगळ्या समाजालाच माझा संदेश आहे की एकत्र कुटुंबामध्ये जी तुमची प्रगती होते ते लग्न झालं की वेगळा संसार मांडून बरोबर. होत नाही. होत नाही. एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यानंतर मी माझा जो पुतण्या डॉक्टर आहे हं. त्याला मी कुडित्र्याला शाळेला 5वी ते 10वी पर्यंत घातला होता. बर. चुलत भावाचा जो मुलगा आहे त्याला इस्लामपूरला मी 5वी ते 12वी पर्यंत घातला होता. आता ही मला मुलगा नसला तरी आम्ही भावाची मुलं जरी असली तरी आपलीच आहेत, आपलेच आहे. आमची. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असेल तर माझी पत्नी. अरे तिनं कधी असा भेदभाव केला नाही की हे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, ही काय आपली आहेत का मुलं, असं कधीही तिनं भेदभाव केला नाही. आणि माझ्या भावांच्या बायकांनी सुद्धा माझा शब्द हाच प्रमाण मानला. त्या दोघींनी खूप साथ, माझ्या मंडळींनी काही सांगितलं तर त्या दोघींनी कधीही शब्द मोडला नाही. आणि आम्ही सगळे जे माझे नातेवाईक आहेत त्या सर्वांशी म्हणजे अगदी आमच्या वडिलांचे मावस भाऊ आहेत त्यांच्याशी आज अखेर मी संबंध सर्वांशी ठेवलेले आहेत. माझ्या आईचं आजूळ जे आहे त्या आजोळाच्या म्हणजे आता 3री पिढी तिथं आहे, पण त्यांच्याशी सुद्धा मी नाते मी माझं ठेवलेलं आहे. कोणाचाही कसलाही कार्यक्रम असला तर मी तिथं जातो. प्रत्येक नाती जपलेली आहेत मी. कोणीही असं म्हणत नाही की बाबा असं तर जुना पाहुणा आहे काय करायचं, असं नाही. त्यांच्याकडे जाणं येणं, वर्षातून एक वेळ जायचं यायचं, असं एक नातं सर्वांच्याशी जोडायचं मी प्रयत्न केला. आता हे झालं नात्याचं मान. मी गावामध्ये सुद्धा माझे काही राजकीय म्हणजे विरोधक आहेत, ते विरोधक सुद्धा निवडणुकीपुरतेच विरोधक असतात. आज आम्ही म्हणजे थोडीशी माझ्याबरोबरच्या लाईनची जे काय आहेत की आम्ही सगळे आमच्या देवळासमोर रोज गप्पा मारत बसतो एकमेकाशी. आपल्या पोरांच्या काही एकमेकाच्या गावातल्या काही गोष्टी असतील याची चर्चा करतो. म्हणजे असं कुठलंही आम्ही स्पर्धात्मक असं काही म्हणजे राजकारण असं कुठलं किंवा हेतुपुरस्सर एकमेकाचा द्वेष करणारं राजकारण आम्ही कधीही आमच्या आयुष्यात आम्ही केलं नाही. एखाद्याला मदत पाहिजे असेल विरोधकाला सुद्धा आमची किंवा त्यांना आम्हाला काही समजा त्यांच्याकडून काही मदत आली, एकमेकाची देवाणघेवाण आम्ही ती ठेवलेली आहे की जेणेकरून कुटुंबाचा विकास व्हावा, गावातल्या कोणाच्याही समाजाचा विकास व्हावा, गावाचा विकास व्हावा. गावामध्ये आज कुठेही तुम्ही फिरला तर गावाला कुठेही चिखल पाहायला लागणार नाही गावामध्ये. अशा तऱ्हेचं गाव उत्तम केलेलं आहे. 35 वर्ष 40 वर्ष झाले आम्ही गावाची सेवा केली, ते गावाच्या सुधारणेसाठीच केली. तर निश्चितच आपला जीवन प्रवास हा वाखाणण्याजोगा आहे. आपलं बालपण असेल, त्यानंतर त्यांचं कुटुंब असेल, शालेय जीवन असेल आणि त्यानंतर कॉलेज जीवन आणि त्यानंतर राजकीय
त्या ठिकाणी प्रवास, अशा एकंदरीत सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आबांच्या आपण त्यांच्या जीवन प्रवासामध्ये ऐकलेल्या आहेत. निश्चितच आबा, आपला जीवन प्रवास ऐकून आम्हाला छान वाटलं आणि तुम्ही 75व्या त्या ठिकाणी वर्षामध्ये पदार्पण करत आहात आणि निश्चितच तुम्हाला आमच्याकडून देखील शुभेच्छा आहेत आणि थँक्यू. इथून पुढचं देखील आयुष्य तुमचं असंच त्या ठिकाणी आनंदात, तुमचं सहकुटुंब असेल, तुमच्या सह त्या ठिकाणी मित्रपरिवार असेल किंवा तुमचं आरोग्यदायी इथून पुढचं आयुष्य त्या ठिकाणी इथून पुढं जाऊ, अशा या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.